एकनाथ शिंदे से बैर नहीं पर देवेंद्र तेरी खैर नहीं, हे विधान आहे खासदार सुप्रिया सुळे यांचं. मुंबईत पार पडलेल्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी हे विधान केल्याची बातमी आली. राष्ट्रवादीच्या पवार गटाचं प्रमुख टार्गेट हे एकनाथ शिंदे नसून देवेंद्र फडणवीसच आहेत, असा या विधानाचा मतितार्थ. देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीचे किंवा शरद पवार गटाचे टार्गेट आहेत, याबाबत तसं शंका असण्याचं कारण नाहीये. पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंना पवार गटानं सॉफ्ट कॉर्नर का दिलेला आहे याचा. बरं, शरद पवार एकनाथ शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचं आत्ताच दिसून आलंय का? तर तसं सुद्धा नाहीये. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृहावर आणि वर्षा बंगल्यावरती भेट घेतली होती. सुमारे 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा सुद्धा पार पडली होती. त्यानंतर झालेली दुसरी भेट सुद्धा तितकीच महत्वाची, कारण या भेटीत शरद पवारांसोबत प्रतिभाताई सुद्धा होत्या. 10 दिवसांच्या अंतरातच शरद पवारांनी सपत्नीक शिंदेंची भेट घेतल्यानं शरद पवार आणि एकनाथ शिंदे या नव्या कॉम्बिनेशनची चर्चा तेव्हा झाली होती. या चर्चा आता जुन्या होत नाहीयेत. तोच सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट करताना शिंदेंना दिलेला पास देखील एका वेगळ्या कॉम्बिनेशनच्या दिशेनं बोट दाखवायला लागलाय. आजच्या या व्हिडिओतनं शरद पवार गट, विशेषतः स्वतः शरद पवार एकनाथ शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर का देतायत, यातनं नवीन समीकरणाची हूल दिली जातीये की शरद पवार वेगळेच डावपेच आखायला लागलेत. पवार आणि शिंदेंच्या कॉम्बिनेशन मधनं नेमकी शिकार कोणाची होतीये ते समजून घेऊया. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पवार शिंदे कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यात पहिलं पाऊल टाकलंय ते शरद पवारांनी. ते सुद्धा केंद्रामध्ये एनडीएच्या पाठिंब्यावर मोदी सरकार स्थापन झाल्यापासूनच. साहजिकच पवार या कॉम्बिनेशन मधनं कोणाची शिकार करू पाहतायत हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची जवळीक वाढल्याचा पहिला फटका बसतो तो साहजिकच उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतनं मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत फिल्डिंग लावतायत. यात त्यांना अपयश असल्याचंही बोललं गेलं. तरी सुद्धा इंडिया आघाडीत तुटू नये यासाठी राहुल गांधी सक्रिय झालेले आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधींचं प्रमुख टार्गेट हे केंद्रातलं मोदी सरकार आहे. अशा वेळी एखाद्या राज्यात तडजोडीची भूमिका घ्यायला लागली तरी काँग्रेस ती स्वीकारण्याच्या मनस्थितीत असल्याचं बोललं जातं. याचाच फायदा घेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपला चेहरा महाविकास आघाडीनं जाहीर करावा अशी मागणी ठाकरेंनी लावून धरल्याचं बोललं जातं. पण काहीही करून शरद पवार हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणापासून अलिप्त ठेवल्याचा फटका पवारांना अजित पवारांच्या बंडखोरीतनं बसल्याचं बोललं जातं. अशा वेळी आपला उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंना समोर आणायचं असेल तर सुप्रिया सुळेंना फक्त पवार गटाचं प्रमुख करून चालणार नाही. घटनात्मक पदावरती सुप्रिया सुळेंना विराजमान करूनच शरद पवार उत्तराधिकारी ठरवू शकतात. आणि हे करत असताना उद्धव ठाकरेंना साईडलाईन करणं शरद पवारांसमोरचं आव्हान असणार आहे. अशा वेळी ठाकरेंवरती अंकुश ठेवण्यासाठी शरद पवारांनी एकनाथ शिंदेसोबत जवळीक वाढवली आणि डायलॉग चालू केलाय असं बोललं जातं. आग को पाणी का डर या तत्वावरती शरद पवारांचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालताना दिसतंय. अर्थात अजित पवार आजच्या भाषणातनं भाजपसोबत सातत्याने संवाद होत होता असा दावा जरी करत असतात तरी सुद्धा शरद पवार एका क्षणी मित्र पक्षांवर दबाव ठेवण्यासाठी विरोधकांसोबत संवाद ठेवण्याची शैली कायम ठेवून असतात असा आजवरचा इतिहास आहे. सध्याच्या परिस्थितीत शरद पवार हाच संवाद भाजपसोबत ठेवू शकत नाहीत, कारण भाजपसोबत जर संवाद ठेवला तर पवारांच्या वैचारिक भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. मग अशा वेळी ठाकरेंवरती दबाव निर्माण करण्यासाठी शिंदेसोबत डायलॉग ठेवणं ही पवारांची नेहमीची रणनीती असल्याचं दिसून येतं. ज्यामुळे काय होतं तर आघाडी सरकार अस्तित्वात आलं तर सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग सोपा होऊ शकतो आणि पर्यायच नसल्याने उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या सोबत राहावं लागू शकतं. पवार आणि शिंदेंची जवळीक वाढल्याचा दुसरा फटका बसतो तो अर्थात अजितदादांना. अजित पवारांनी ज्या दिवशी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी एकनाथ शिंदेंचं राजकारण संपेल अशा बातम्या होत्या. भाजपच्या हायकमांड समोर मराठा नेतृत्व म्हणून शिंदेसोबत दादांचा नवा पर्याय खुला झाला होता. ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे होर्डिंग्सही लावले जात होते. स्वतः अजित पवार सुद्धा भावी मुख्यमंत्री या घोषणेला हवा देत राहिल्याचं बोललं गेलं. याचं कारण सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाकडे येतं. उद्याच्या निवडणुकांमध्ये योग्य ते कॉम्बिनेशन बसून अजित पवार मुख्यमंत्री झाले तर अजितदादांची ताकद वाढू शकते. सोबतच सुप्रिया सुळेंचं राजकारणच संपुष्टात येऊ शकतं. पर्यायानं अजित पवारांना फक्त कमी जागांवर थांबवणं हे शरद पवारांचं टार्गेट नाहीये.
तर अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ न देणं हे महत्वाचं टार्गेट पवारांचं असणार आहे. अशा वेळी अजित पवारांसमोर पर्याय म्हणून शरद पवार एकनाथ शिंदेंचं महत्व अधोरेखित करताना दिसतात. शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर देऊन शिंदेंच्या शिवसेनेला पूरक ठरेल अशी भूमिका जर घेतली तर त्यात शिंदेंचा सुद्धा फायदाच होताना दिसतो. अर्थात शिवसेनेसोबत सत्ताधारी काँग्रेसचा जो इतिहास राहिलेला आहे त्याचीच पुनरावृत्ती इथं होताना दिसतेय. डाव्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात शिवसेना वाढली किंवा वाढवली गेली. यातनं सेनेला वसंत सेना सुद्धा म्हणलं जात होतं. शरद पवार अजित पवारांवर अंकुश ठेवण्यासाठी शिंदेसोबतचा डायलॉग याच कारणासाठी वाढवतायत असं दिसतं. भले यातनं लगेच नवे कॉम्बिनेशन्स तयार होणार नाहीत, पण बाळासाहेबांसोबत राजकीय विरोध जोपासत मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचा फायदा पवारांना 2019 मध्ये झाला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाहीये किंवा लाडकी बहीण योजनेतनं मुख्यमंत्री शब्द हटवणं या गोष्टी अजित पवारांसमोरची प्रमुख अडचण एकनाथ शिंदे असल्याचंच दाखवून देतात. अशा वेळी एकनाथ शिंदेंना बळ दिलं तर अजित पवार साईडलाईन होतात. याशिवाय शिंदेसोबतच्या कॉम्बिनेशनचा सुद्धा यामध्ये पाया घातला जातो. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची जवळीक वाढल्याचा तिसरा फटका बसतो तो देवेंद्र फडणवीसांना. भाजपचं हायकमांड राज्याचं नेतृत्व म्हणून कोणाला पसंती देऊ शकतं, तर अशा व्यक्तीला ज्याचं विरोधकांसोबत किमान डायलॉग तरी असतो. विशेषतः शरद पवारांसोबत टोकाचे मतभेद व्हावेत या विचारात केंद्रीय भाजपचं नेतृत्व सध्या तरी नाहीये. याचं कारण म्हणजे केंद्रीय राजकारणात पवारांचा असणारा हस्तक्षेप. 1995 साली विरोधकांचा हाच हस्तक्षेप राहू नये म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी पवारांसोबतच्या चर्चेतनं सुधीर जोशींचा पत्ता कट करत मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं होतं. शिंदे पवारांसोबतचा डायलॉग कायम ठेवू शकले तर अदानींच्या प्रोजेक्टपासनं ते केंद्रीय सत्तेसाठी शिंदे हे राज्याच्या नेतृत्वात कायम राहणं आवश्यक ठरतं. अर्थात निर्णयांमुळे भाजपच्या केडरला सर्वाधिक त्रास होऊ शकतो, पण नवीन नेतृत्व तयार करण्याच्या नियोजनातनं फडणवीसांना साईडलाईन करताना शिंदे सोयीचा ठरण्याच्या निकषात पवारांसोबतचा असणारा शिंदेंचा डायलॉग महत्वाचा ठरू शकतो. थोडक्यात शरद पवार शिंदेंचं महत्व वाढवून फडणवीसांना योग्य पद्धतीने साईडलाईन करू शकतात. आणि आता आपला चौथा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे शिंदे पवार कॉम्बिनेशन मधनं साधलं जाणारं दोघांचं यश. मोदी सरकार स्थिर राहण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज हायकमांडला आहे, कारण आज एनडीए आघाडीतला तिसरा सगळ्यात मोठा घटक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. याशिवाय इंडिया आघाडीत पवारांना आपलं महत्व अधोरेखित करताना बेरीज करणारा नेता म्हणून ओळख कायम ठेवणं क्रमप्राप्त आहे. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांना आपापल्या आघाडीत महत्व प्राप्त करायचं झालं तर एकमेकांसोबत असणारी जवळीक आणि कधीही एकत्र येण्याची शक्यता निर्माण करणं गरजेचं ठरतं. आजच्या राजकीय परिस्थितीत एकनाथ शिंदे भाजपला सोडून जाऊ शकत नाहीत असं बोललं जातं. साहजिकच जागा वाटपापासून ते अन्य गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी होते, पण त्याच वेळी शरद पवारांसोबतची एक वाट मोकळी ठेवल्यानं शिंदेची भाजप समोरची बार्गेनिंग पॉवर वाढताना दिसते. एकनाथ शिंदे भविष्यात जोडलेही जातील आणि पवार हे साध्य करू शकतील या विचारातनं इंडिया आघाडीत पवारांचं महत्व सुद्धा अधोरेखित होताना दिसतं. उद्धव ठाकरेंना शह देत जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी पवारांना सुद्धा शिंदेची मदत होते. अर्थात एकमेकांच्या सोबत न जाता फक्त शक्यतांच्या बातम्या पेरून हे दोन्ही नेते आपापलं हित साध्य करू शकतात, सोबतच समान स्पर्धकांचा बळी सुद्धा देऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर शिंदे तुझसे बैर नाही है हे विधान असंच आल्याचं दिसत नाही. शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर देऊन शरद पवार तिघांची शिकार करण्याच्या कामाला लागलेत असं आपल्याला या सगळ्या घडामोडींवरनं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळेंच्या विधानामागचा नेमका अर्थ काय आणि एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे कॉम्बिनेशन नेमक्या कोणत्या आधारावरती महाराष्ट्राचं राजकारण घेऊन जाईल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.